जुन्नर तालुका के एक महत्वपूर्ण स्थान आलेफाटा बस स्टेशन के पास एक वाहन का इंतजार कर रहे राहुल मूलचंद श्रीवास्तव को एक 4 पहिया वाहन चालक ने लूट लिया। उनसे पूछा गया क्या वो पुणे आना चाहते हैं और पुणे जाते वक्त आलेफाटा में उन्हें लूटा गया। महज 24 घंटे में सही दिशा में जांच कर आरोपी शुभम भागाजी बुगेवाड़ी, सुशांत भास्कर राजदेव कालेवाड़ी सावर गांव, संकेत बाला साहेब बोरुड़े टाकली ढोकेश्वर पारनेर जिला अहमदनगर को चोरी के माल के साथ हिरासत में लिया गया। आरोपी शुभम बोगी के खिलाफ कई पुलिस स्टेशनों में मामला दर्ज किया है, ऐसी जानकारी पुलिस ने दी। पुणे ग्रामीण पुलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पुलिस अधीक्षक रमेश चोपड़े, जुन्नर उप विभाग पुलिस अधिकारी रविंद्र चौधरी, आलफाटा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक सतीश होटकर, सहायक पुलिस निरीक्षक सुनील बडगजर, सहायक फौजदार चंद्र डुम्बरे, पुलिस कांस्टेबल विनोद गायकवाड़ के मार्गदर्शन में पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगड़े, हनुमंत डोबले की टीम ने ये किया। हमारे संवाददाता कैलाश बोडगे ने इस खबर की समीक्षा की। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी एक फिर्यादी आहे श्रीवास्तव म्हणून आळेफाटे बस स्टँडच्या तिथे एका अनोळखी वाहनाला त्यांनी लिफ्ट मागितली आणि त्याच्यातील वाहनामध्ये प्रवास करत असताना त्या 3 इसमांनी त्याला गाडीची लिफ्ट देऊन घेऊन गेला आणि घेऊन जात असताना त्याच्या ताब्यात असलेले जे मोबाईल आहे, पैसे आहेत, असं मारहाण करून लोखंडाने मारहाण करून पळून गेला। त्याप्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशनला 40/20/24 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। तपास करत असताना आमच्या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारची एक गाडी आणि 3 इसम संशयित फिरत आहेत। आमची एपीआय बेळगुजर म्हाळुंजे आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या गाडीच्या वर्णनानुसार आणि त्या लोकांच्या वर्णनानुसार त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली केली। त्यांच्या ताब्यातून आम्ही जो मुद्देमाल आहे पूर्ण 1,16,000चा ताब्यात घेतलेला आहे। यातील जो एक आरोपी आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या ताब्यातून मोटरसायकल, मोबाईल, पैसे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत। या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांनी अनोळखी गाड्यांमध्ये बसू नये, तसेच अनोळखी लोकांना सुद्धा आपल्या गाड्यामध्ये प्रवास करून देऊ नये, एवढी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद।